या देशात एखादा माणूस सत्तेसाठी नाही तर देशासाठी उपोषण करतो। आज सोनम वांगचुक सर पर्यावरण आणि शिक्षण व्यवस्था यासारख्या स्थानिक हक्कांसाठी उपोषण करत आहेत, पण सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ सुद्धा नाही। आणि हे देशात पहिल्यांदाच घडत नाही। जेव्हा 1984 मध्ये सोनम वांगचुक सरांचे वडील सोनम वांग्याल हे लडाख मधील आदिवासींना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी उपोषणला बसले होते, तेव्हा तत्कालीन भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी लेहला गेले। त्यांना ज्यूस प्यायला देऊन त्यांचं उपोषण सोडायला लावला आणि आदिवासींना एसटी दर्जा देण्याचा आश्वासन सुद्धा दिला। या संवेदनशीलतेला दाद द्यावा लागेल। लोकशाहीत एखाद्याच्या मागणीशी सहमत किंवा असहमत असू शकतो, पण त्यांचा प्रश्न ऐकणे, त्यांना प्रतिसाद देणे हे लोकशाही सरकारची जबाबदारी आहे। देशासाठी उपोषण करणाऱ्यांची दखल त्यांच्या जिवंतपणीच घेतली जावी, हीच खरी लोकशाही आहे। सोनम वांगचुक सरांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सत्ताधाऱ्यांना संपूर्ण देशाला उत्तर द्यावे लागेल। धन्यवाद।